हिंगोलीतील शासकीय पॉलिटेक्निकच्या प्राचार्याला मारहाण प्रकरणी अखेर आमदार संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। शासकीय कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यासोबत पॉलिटेक्निकमधील 3 ते 4 महिला प्राध्यापिका, पुरुष प्राध्यापकांसह आमदार बांगर यांच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, मात्र भाजपनं अजूनही सत्यजित तांबे यांना उघडपणे पाठिंबा दिलेला नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। महाविकास आघाडीनं शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी राज्यामध्ये आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे थंडीचा प्रभाव काहीसा कमी होण्याची शक्यता आहे। रविवारी उपनगरीय रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही। हार्बर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती येत्या रविवारी मेगा ब्लॉक नाही, मात्र वीकेंडला, त्यामुळे बाहेर जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे। मुंबई बंदर प्राधिकरणानं यासाठी नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडला परवानगी दिली आणि यानुसार सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 अशी फेरी सुरू करण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय। कुलाबा संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासातील अडचणी दूर झाल्यात, त्यामुळे म्हाडाला 4 एकरावरील कुलाबा संक्रमण शिबिराचा पुनर्विकास करून सोडतीसाठी घरं बांधता येणार आहेत आणि पुनर्विकासात 22 मजली इमारत बांधणं शक्य होणार असून त्यानुसार मंडळानं तपासणीला सुरुवात केली आहे। चंद्रपूर तेलंगणा सीमेवरती मध्यरात्री 3च्या सुमारास एक खासगी बस उलटली आणि परराज्यातील मजुरांना घेऊन ही बस हैदराबादच्या दिशेने निघाली होती। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 12हून अधिक जण जखमी झाली आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील विरूर ते धानोरा दरम्यान एका वळणावरती बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस उलटली। नागपूरमध्ये नायलॉन मांजामुळे मजुराचा गळा कापल्याची घटना घडली आहे। गळा कापल्यामुळे या मजुराला 50 टाके पडलेत। वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचलाय। नाराघाट पुलाजवळ बाईकवरून जात असताना ही घटना घडली आणि मांजा विरोधात पोलिसांच्या थंड कारवाईमुळे लोकांचे जीव धोक्यात आले। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कंटेनरवरती राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केली आहे। उर्से टोल नाक्यावरती सापळा रचून विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा एक कंटेनर जप्त करण्यात आलाय। आठशे गोवा बनावटीचे बॉक्सेस म्हणजे जवळपास 43,200 180 मिलीच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये प्रथमदर्शनी ह्या गोवा बनावटीचा तसेच बनावट असल्याचं दिसून येत आहे। यामध्ये एक कंटेनर पण जप्त करण्यात आलेला आहे आणि 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। उत्तराखंडमध्ये सरकार चारधाम यात्रेच्या तयारीत आहे। आज केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे। 26 एप्रिलला केदारनाथ यात्रा सुरू होईल आणि 22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले जातील। हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये सतत बर्फवृष्टी सुरू आहे। झाडांवर आणि घरांच्या छतावरती बर्फच असलाय। खोऱ्यातील वरच्या भागात सतत बर्फवृष्टी सुरू आहे तर सखल भागात पाऊस पडतोय। ही बर्फवृष्टी पिकांसाठी खूप फायदेशीर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलासह 6 जिल्ह्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। सगळीकडे बर्फाची चादर पसरली असून पर्यटकांना डोंगराळ भागात न जाण्याचा सल्ला देण्यात येतोय। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये बर्फवृष्टीनंतर बंद केलेले रस्ते सुरू करण्याचं काम जोरदार सुरू आहे। रस्त्यावरती साचलेला बर्फ मशीनच्या साहाय्यानं हटवण्यात आला आणि सुमारे 25 किलोमीटरचा रस्ता मोकळा करण्यात आला। जम्मू काश्मीरमधील किश्तवाडामध्ये बर्फवृष्टीचा एक व्हिडिओ समोर आलाय। हिमनग तुटून नदीमध्ये पडत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नायजेरियाच्या एअरफोर्सनं दहशतवाद्यांची वस्ती समजून एका गावावरतीच बॉम्ब हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 47 नागरिकांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे। न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलंय। पुराच्या पाण्यात अनेक गाड्याही वाहून गेल्या।